संत ज्ञानेश्वर पतसंस्था जी मनसरची पतसंस्था आहे, त्या संस्थेकडून काही शेतकरी इथं जे आता नांदुरे, माळुंगे पडवळे किंवा फुलवडे येथील काही सर्वसाधारण किती शेतकरी, 17 शेतकरी आहेत. त्यापैकी जवळजवळ 14 दिवस झाले उपोषण करतात, 18 दिवस झाले उपोषण करतात मनसर येथील प्रांत कार्यालयाजवळ. संत ज्ञानेश्वर पतसंस्थेने त्यांना कर्ज दिल्याचं कागदोपत्री दाखवले, परंतु प्रत्यक्ष कर्ज त्यांच्या खात्यात जमा झाले नाही असा त्यांचा आरोप आहे. या मागणीसाठी गेल्या 2 वर्षापासून ते संघर्ष करतात. याबाबत अनेकदा शासकीय पातळीवर त्यांनी पाठपुरावा केला, परंतु त्यांना न्याय मिळत नाही. एकूण 7 शेतकरी उपोषणाला बसले, त्यातील 4 जणांची तब्येत बिघडली आहे. एक जण ICU मध्ये आहे. मनसर उपजिल्हा रुग्णालयात 4 दाखल केले, त्यातील 3 जण या जनरल वॉर्डमध्ये उपचार घेतात. आता त्यांच्यावर डॉक्टर उपचार करताना दिसतात. पहा इथं जे मनसर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर आहेत, मारुती सर, ते उपचार करतात जेणेकरून व्यवस्थित त्यांचे उपचार झाले पाहिजे, कारण उपोषण त्यांचं अमरण असल्यामुळं ही गंभीर बाब आहे. हा, काय नेमकं उपोषणाचं काय झालं, किंवा आता तुम्ही उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सेवेसाठी दाखल झालाय, तर काय कशासाठी किंवा याच्या संदर्भात कोणी काही लक्ष दिलं किंवा नाही, काय मत आहे तुमचं? नाही, आमच्याकडे उपोषणादरम्यान तसं कोणीही लक्ष दिलेलं नाहीये. आमचा उपोषणाचा आज 18वा दिवस आहे. 18वा दिवस? हो. तर ह्या 18वा दिवस झालाय, तरी पण कोणीही शासकीय अजून म्हणजे कोणीही कर्मचारी, कोणी अधिकारी, पदाधिकारी कोणीही आमच्यापर्यंत आजपर्यंत आलेलं नाहीये, नाही आमची दखल घेत. आम्हाला न्याय निवडण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत न्याय हवा आहे. आम्ही कोणाचंही काही चोरून नेत नाहीये. आम्हाला आमचा न्याय हवा आहे. आम्हाला आमचा हक्क पाहिजे. तुमचं काय मत आहे नेमकं? पतसंस्थेने नेमकं काय केलंय किंवा तुमचं काय मत आहे, काय करायला पाहिजे? पतसंस्थेने मागण्या केल्या. आम्ही जे बोललोय की जो पारदर्शक चौकशी होणे गरजेची आहे, ती चौकशी व्हावी, हीच आमची मागणी आहे. बाकी आमची कोणतीही दुसरी मागणी नाही. ते जर खरे आहेत तर त्यांनी समोर यावं. आम्ही जसं उपोषणाला बसलोय, आम्ही काही म्हणजे शेतकरी सर्व हे आहे का? खोटं बोलणारा नाही आहे. जे खरं आहे ते खरंच आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. हे समोर समोर होऊ द्या ना, हीच आमची मागणी आहे. तुम्ही या संदर्भात किती वर्षापासून हा लढा लढताय किंवा काय? आता हा आमचा गेले 3 वर्षापासून लढा चालू आहे. ह्याच्यात सहकार खातं हे पूर्ण भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे. ह्याच्यात कोणीही आम्हा शेतकऱ्यांना सहाय्य करत नाही, उलट संस्थेत सपोर्ट करतात, संस्थेची बाजू घालतात, खोटे कागदपत्र पुरवठा करून संस्थेलाच न्याय देतात आणि जो शेतकऱ्यांना न्याय हवा आहे तो देत नाही. म्हणजे याच्यात कोणत्याही प्रकारची पारदर्शक चौकशी होत नाही. या कामी DDR, सहकार आयुक्त हे पूर्णपणे गचाळ कामकाज आहे यांचं. भ्रष्ट झालेलं आहे कारभार. तर न्याय द्यायचा, आम्हाला न्याय पाहिजे. हा न्याय कोण देणार? आम्ही दात कोणाकडे मागायची? ह्याच्यासाठी आम्ही आमरण उपोषणासाठी बसलेलो. गेला 18 दिवस झाले जवळजवळ. तर एखादं तुमचं म्हणणं बरोबर आहे का? ठीक आहे, काय असेल ते. परंतु या संदर्भात भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या आले होते आणि त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी झाली, नेमकं त्याच्यामध्ये निष्पन्न काय झालं किंवा तुमचं समाधान झालं नाही का? किरीट सोमय्या आले त्यावेळेस चौकशी नव्हती लावली. किरीट सोमय्यांनी त्यांना एक ऑडिट करायला लावलं होतं. तर ते लेखा परीक्षण झालं, पण ते पूर्ण एकतर्फी लेखा परीक्षण केलं. ज्यावेळेस आमच्यातर्फे लेखा परीक्षण लावलंय, ते लेखा परीक्षण आम्हाला बोलवणं गरजेचं असताना आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता ऑडिट जे लेखा परीक्षण झालंय, ते लेखा परीक्षण पूर्णपणे संस्था आणि लेखा परीक्षक यांच्या संगनमताने केलं. यात कोणत्याही प्रकारचं पारदर्शक असं लेखा परीक्षण झालंच नाही. ते पूर्णपणे संस्थेला वाचवण्याकामी लेखा परीक्षण झालंय. जिथे काही मुद्दे घ्यायचे लेखा परीक्षकाने ते घेतले नाही. जे हवेत संस्थेच्या उपयोगाला येतील तेच मुद्दे घेऊन त्यांनी ते लेखा परीक्षण केले त्यांच्या तर्फे. ते मॉर्गेज अवॉइडच झालं ना, थोडक्यात अवैध झालं. नाही, मग तुमच्या खात्यात पैसे आले नाही का? आमच्या खात्यात पैसेच आले नाही. जे आले त्यांनी ते काय तिथं त्यांच्याच संस्थेतल्या कर्ज खातं, बचत खातं, त्या बचत खात्यातून कुठं ट्रान्सफर केले
कोणाला माहीत नाही. माझ्या तर बाबतीत तसं झालेलं आहे. माझ्या बंधूंच्या बाबतीत तसंच करून घेतलंय. जो बंधू आमचा कर्जदारच नव्हता, परंतु त्याला सुद्धा कर्जाचा बळीचा बकरा बनवलाय. त्याच्या कर्जाचे पैसे ती राहीत माणसं चेक जो सिक्युरिटी आहे तो चेकचा वापर केला. चेकच्याद्वारे तिसऱ्या माणसाच्या अकाउंट, त्या तिसऱ्या माणसाच्या अकाउंटवरून संस्थेच्या अकाउंटमध्ये. हा असा सगळा प्रकार आहे. या संदर्भात संस्थेचं म्हणणं आहे का याचं ऑडिट झाले, रितसर कागदोपत्री सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडं, आणि यांनी कर्ज घेतल्याचंच त्यांचं म्हणणं आहे, आणि कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड करणं हे खातेदाराचं कर्तव्य आहे असं संस्थेचं म्हणणं आहे. नाही, नाही. पूर्णपणे हे चुकीचं आहे आणि हे जे बोलतात हे पूर्ण खोटं आहे. हे कुठंही असं नाहीये की आम्ही कर्जदार आहे. हे त्यांनी फक्त त्यांचं दाखवण्याचं आहे. फक्त डिस्बर्स दाखवतात. परंतु मला सांगा ना, तुम्ही अन्न खाल्ले, हे तुमच्या पोटात गेले, हे तुम्हाला माहिती आहे ना, पण तुम्ही दाखवत नाही. मी खाल्लंच नाही असं दाखवतात. हे चुकीचं आहे. अहो, जे दिसतंय ते दिसतंयच ना. जर तुमच्याकडून गेलंय, तुमच्याकडं आलंय, हे तुम्हाला दाखवायला पाहिजे की नको? त्याला ऑडिट म्हणतात. किंवा जे पारदर्शक व्हायला पाहिजे ते केलं पाहिजे ना. हे जर करतच नाही, हे फक्त काय दाखवतात, नाण्याची एकच बाजू दाखवतात. नाण्याला दोन बाजू आहेत ना. दुसरी पण बाजू चौकशी करा ना, चेक करा ना. जर खरंच कर्जदारांनी त्याची विल्हेवाट लावली असेल तर कर्जदार हा कर्जदारच असेल. जर ते कर्जच घेतलं नाही, ते कर्ज आमच्यापर्यंत येऊन आलंच नाही, की ते कर्ज परत संस्थेतच गेलेलं आहे मुळात. म्हणजे जिकडून स्रोत आलाय तिकडूनच परत गेलाय. मग ते कर्जदार झालोच कसं काय आम्ही? नाही नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. कर्ज तुम्ही घेतलं नाही आणि कागदोपत्री दाखवले तर ठीक आहे, परंतु या संदर्भात तुम्ही न्यायालयात गेलेत का काही? न्यायालय न्यायालय प्रलंबित आहे. अजून दावे दाखल आहेत. काही काही गोष्टी चालू आहेत. तर न्यायालयाची पूर्ण कल्पना आता मला नाही सध्या. आता आमचे वकील नाहीत, एवढं काही मी सांगू शकत नाही. परंतु ते जे काही बोलतात की न्यायालयांचं सगळं फेटाळ आहे, असं कुठेही झाले नाही. यांना न्यायालयाची काही गोष्ट माहीतच नाही. हे काही पण बोलतात. न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. आम्हाला काही कुठं न्यायालयाने कुठं आम्हाला काही अजून ढकलून दिलेलं नाही. मग न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून तुम्ही हे मग उपोषणाचा हत्यार का उपसले? नाही नाही, उपोषणाचं हत्यार उपसले म्हणजे न्यायालयात दुसरी लढाई आहे आणि आमच्या इकडे ही दुसरी लढाई आहे. गेले 3 वर्ष तेच करतोय आम्ही. आणि पूर्ण जर आम्ही न काही घेता आम्ही कुठून कसे पैसे द्यायचे वकिलांना सुद्धा, जर न घेता आम्हाला हा उपताप आहे, त्यापेक्षा आम्ही त्यांच्याकडून आमरण उपोषण, आम्ही प्राणत्याग करतो ना. मग जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर ते सगळे, जर आम्ही सगळे यंत्रणांना सांगून थकलेलो आहोत की आम्हाला न्याय जर मिळत नाही तर मग काय करायचं. इथं पोलीस कर्मचारी जे खातं त्या संस्थेचे ते सगळे काय बोलतात, तिकडे जा. सहकार खातं तर पूर्ण सहकार्य ते संस्थेलाच वाचवण्याचं काम करतात. आणि इथं एक संस्थेचा कारभार उघड निघाला तर दुसऱ्या संस्थेचं निघणार. परंतु आम्हाला याच्यातून असं काही करायचं नाही की संस्थेत जे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांचं आम्हाला नुकसान नाही करायचं. ते पण आमच्यासारखेच कोण ठेवीदार असतील, गोरगरीब शेतकरी कोण कोण असतील, आम्हाला त्यांच्या ठेवींचं अजिबात नुकसान करायचं नाही. आम्ही त्याच्याबाबत लढतच नाही. आम्ही आमच्यासाठी जे आमच्यावर बोगस कर्ज दाखवलंय त्यासाठी आमचा हा लढा आहे. मग हा लढा आता किती दिवस चालणार, किंवा न्याय मिळेल किंवा नाही, काय वाटते तुम्हाला? न्याय मिळेल ना. हे बघा, देव आहे, अजून पण देव आहे, विश्वास सगळ्यांचा आहे की न्याय देवता पण आहे. न्याय मिळणारच आहे. सत्याची बाजू ठीक आहे, सत्याला लढाई उशिरा विजय मिळतो, पण तो मिळणारच आहे. एवढंच मी बोलू शकतो. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आपल्या आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी राज्य सरकारमध्ये आहे, त्यांच्याकडे हे खातं आहे. त्याबाबत तुम्ही त्यांना कधी भेटलेत किंवा हा विषय त्यांच्यापर्यंत नेलाय का? सहकार खात्याचे आपले दिलीप वळसेराव पाटील सहकार मंत्री असताना आम्ही त्यांना गेले 1.5 वर्षापूर्वी भेटलो आहोत. त्यांच्याकडं निवेदन पण त्यावेळेस पण केलं, पण त्यांनी काय आम्हाला फक्त या नंतर भेटू, हे करू ते करू, त्याच्यानंतर काही आमचं काही ते भेट कोणतीही गोष्ट केली नाही. किंवा त्यांच्याकडून आम्हाला काही अपेक्षाच वाटली नाही की बाबा यांच्याकडून काय होणार आहे. आम्हाला असं अपेक्षा होती की सहकार मंत्र्यांनी काहीतरी कुठंतरी याच्यातून शेतकऱ्यांना कुठून तरी न्याय हक्काने न्याय द्यावा. जे आपल्या मतदारसंघातील शेतकरी आहेत, जे आपले मतदार आहेत, आणि इथून मागेही त्यांना गेल्या 4 पण टर्मला ते निवडून आले, त्याच्यात आमचा पण एक खारीचा वाटा आहे. आम्ही पण त्यांना मतदान केलं आहे. आमची अपेक्षा एवढीच होती की त्यांनी कमीत कमी ह्या शेतकऱ्यांच्या उपोषणस्थळी तिथं जवळच असताना यायचं होतं. एवढी आमची अपेक्षा होती.
नाही नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, त्यांनी आलं पाहिजे. समजा 1.5 वर्षापूर्वी तुम्ही भेटले आणि त्यांच्याकडे समजा 1-2 वेळा गेले असतात, समक्ष भेटले तुम्ही? हो हो, आम्ही सर्व शेतकरी होतो त्यावेळेस. ठीक आहे, मग समक्ष भेटले आणि एवढा उपोषणाचा, आमरण उपोषणाचं तुम्ही हत्यार उपसताय, म्हणजे जीवाची बाजी लावून. तर एवढा मोठा निर्णय घेताना किमान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जायला पाहिजे होतं. तुम्ही त्यांना भेटणं गरजेचं होतं का आम्ही आता हे शेवटचा हत्यार उपसतोय, याबाबत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. परंतु तुम्ही आता हे एवढा निर्णय टोकाला घ्यायचा म्हटल्यावर तिथं जाणं त्यांच्याकडे क्रमप्राप्त होतं असं वाटत नाही का? त्यांच्यापर्यंत त्यांना निवेदन केलं ना मी, ते गेले ना, आम्ही जे उपोषणासाठी बसणार आहे त्यांच्यापर्यंत देऊनच आलो आम्ही. कोण कोण गेलं द्यायला? आमचे सहकारी होते रामदास थोरात आणि दुसरे सहकारी होते, ते आता मला नाव नाही हा, सांग. ठीक आहे, हरकत नाही. कुठं दिलं निवेदन त्यांना? त्यांच्या संपर्क कार्यालयात. नाही नाही, त्यांच्या हातात दिलंय का संपर्क कार्यालयात? त्यांच्या संपर्क कार्यालयात त्यांचे जे हे असतात, VSI. हो, त्यांच्या हातात दिलं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तिथं कार्यालयात पोहोचवलं, पण तुम्ही एवढा मोठा निर्णय घेता तर एकदा किमान त्यांना भेटणं गरजेचं होतं. ठीक आहे, भेटून जर नाही झालं, समजा निर्णय त्यांनी दिला नसेल किंवा यंत्रणा हल्ली नसेल, तो त्यांचा भाग आहे. परंतु एवढा निर्णय घ्यायचा, जीवाची तुम्ही स्वतः बाजी लावताय, ही सोपी गोष्ट नाही. कारण तुम्हाला आता इथं हॉस्पिटलमध्ये काल दाखल केलंय. कारण तुमचे काही 7 लोकांपैकी 4 लोकांच्या तब्येती बिघडल्या, 3 जण इथं ऍडमिट आहे आणि 1 जण ICU मध्ये आहे. तर किमान त्यांना भेटणं गरजेचं होतं. बरंच हरकत नाही. संस्थेने काय पाचारण केलं का? संस्थेचे कोणी पदाधिकारी तुमच्या चर्चेला आलेत का? नाही नाही, ते येऊच शकत नाही. जे चोर आहेत, जे स्वतःला म्हणतात आम्ही खूप स्वच्छ आहे, तर जे स्वच्छ आहेत त्यांनी समोर यायला हवं होतं ना. आम्ही जसं बसलोय, आम्ही जसं मागण्या केल्यात, आम्ही जसं बोलतोय की आम्ही या, तुम्ही समोर या, आम्ही समोर आहे, सगळं समोर समोर होईल ना. ते समोर यायला मागत नाही. ते ते फक्त ते बोलतात हे चोर आहे, हे टोळी आहे. टोळी शब्द म्हणजे आम्ही कुठून बँका लुटून आलेलो आहे का? यांची भाषा शैली अशी आहे. नाही नाही, म्हणजे आता समजा चोर म्हटले किंवा टोळी म्हटले तुम्हाला, असं तुम्ही म्हणताय, पण ते म्हटल्याचं काय वास्तव तुमच्याकडे पुरावा आहे का काही तुमच्या? हो, पुरावे आहेत. काय पुरावा? आमच्याकडे सगळं कागदोपत्री आहे. नाही नाही, चोर आणि टोळी म्हटले. त्याचे बाईट मध्ये बोललेत ते. बोललेत का? हो, ठीक आहे, हरकत नाही. दुसरा एक विषय, ज्यावेळेस तुम्ही समजा हे जमिनी तारण ठेवून मॉर्गेज केलं, तुम्हाला पैसे मिळाले नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण मॉर्गेज करताना समजा जे दुय्यम निबंध कार्यालय घोडेगावचं, त्यांनी सुद्धा याच्यात हातचलाखी केली किंवा काही वेगळं वाटतंय का त्याच्याबाबत? त्याबाबत आता एवढी काही खातिर जमा नाही माझी, मी ते असं एवढं काही बोलू शकत नाही. असं कारण काय होतंय, कुठलीही स्वाक्षरी कुठल्याही कागदावर करायची ठरली तर आपण 4 वेळा विचार करतो, आणि तुम्ही तिथं स्वतः दुय्यम कार्यालयात गेले असं तुम्ही सांगितलं आणि आम्ही स्वाक्षऱ्या केल्यात किंवा त्यानंतर ते मॉर्गेज झालं. मग जर तुमचं म्हणणं आहे का हे संपूर्ण बोगस आहे आणि मॉर्गेज मग कसं झालं, काय वाटते तुम्हाला? मॉर्गेज कसं झालं, तर मॉर्गेज आम्ही म्हणजे आम्हाला गरज होती म्हणून आम्ही केलं होतं, पण ते आम्हाला असं माहित नव्हतं की याचा पश्चाताप असा होणार आहे आम्हाला भविष्यात, हे माहित नव्हतं. तर ठीक आहे, तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. आता दुसरं आहे माझ्या शेजारी, काय नाव तुमचं? सुभाष भीमाजी सईद, कुठलं गाव? मनसर. म्हणतर काय नेमकं काय संस्थेने काय केलं, काय मत आहे तुमचं? बोगस कर्ज मारले. बोगस कर्ज मारली. तुमच्यावर किती कर्ज आहे दाखवले किंवा काय? 25 लाखाचं. 25 लाख. तुम्ही मॉर्गेज दिले का? हो, हा, मग आता सध्या काय स्टेटस त्या प्रकरणाची, काय जप्तीचे आदेश किंवा काय? सर्व हे झालंय. आम्हाला पुढच्या महिन्यात 5-10 निलावाचं आहे, नोटीस आहे. हम्म. मग याबाबत म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे का तुम्ही पैसे घेतले नाही आणि संस्थेने दाखवलेत, नेमकं याच्यामध्ये काय गफलत वाटतं? नाही, आम्हाला भेटलेच नाही पैसे, 1 रुपया पण नाही भेटला आम्हाला. आणि माझं तर प्रकरण त्यांनी डायरेक्ट 31 मार्चला मला डायरेक्ट सांगितलं होतं संस्थेमध्ये गेल्यावर का तुमचं प्रकरण काय होऊ शकत नाही, कारण तुमचं मॉर्गेज बसत नाही, हे बसत नाही, व्हॅल्युएशन बसत नाही. त्यामुळं मग मी पुन्हा जाण्याचं तिथं टाळलं, कारण आपलं प्रकरण होणार नाही म्हटल्या विषय येतच नाही ना. आणि त्याच्यानंतर कोरोना पिरियड चालू झाला, त्यामुळं 6 महिने कोण कुठं जात नव्हतं, येत नव्हतं. आणि याच्यामध्ये माझं 31 मार्चला प्रकरण टाकलं त्यांनी. तर तुमचं एकंदर म्हणणं आहे का पैसे न घेता तुमच्या नाव दाखवले, आणि आता शेवटला काय हा मार्ग, म्हणजे तुम्ही एवढा मोठा टोकाचा निर्णय घेतलाय, तुमची स्वतः आता जो कितवा दिवस आहे उपोषणाचा?
18वा दिवस. 18वा दिवस आहे. मग आता शारीरिक थकवा आलाय किंवा काय आलाय, शेवटी शरीर संपदा ही महत्वाची आहे. तर असं वाटत नाही का कुठंतरी संस्थेने पुढे आलं पाहिजे किंवा तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे गेलं पाहिजे, त्यांनी कुठंतरी मागं पुढे करून हा विषय संपवला पाहिजे असं वाटत नाही? नाही नाही काय जर सर कुठलं जर गोष्ट जर राहतच नाही तर आम्ही राहून तरी काय करणार आहे? हा, आम्ही तरी जगून काय करणार आहे ना? सगळंच जर आमचं जर सगळंच हिरावून जर घेत असेल हे लोक, तर आम्हाला जगून तरी काय उपयोग आहे? आम्ही मेलेलंच बरं आहे ना. बाकी दुसरं काय बोलायचं तेव्हा. तर ठीक आहे, हरकत नाही. पहा ते आता त्यांच्या इराद्यावर ठाम आहे. तर नेमकं आता हे जे तिसरे उपोषणार्थी आहे आणि त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं, त्यांच्यापाशी जाऊया. काय नाव तुमचं? लक्ष्मण विठ्ठल साहेब, कुठलं गाव? गिरवली. हा, नेमकं तुमच्यावर किती कर्ज किंवा काय? माझ्यावर 25 लाख रुपये कर्ज आहे. हा, मग तुम्ही तारण दिलतं का? ताराने दिलं, मॉर्गेज बनवलं आणि माझं चेक वापरून पैसे काढून घेतले त्यांनी. संस्थेच्याच नावाने पैसे काढले 20 लाख रुपये. 5 लाखाचा तर हिसाबच नाही. मग आता काय जप्तीची नोटीस आहे तुम्हाला? फार निलाव आहे. हो, म्हणजे आता हे नेमकं आता पुढचं काय तुमचं धोरण किंवा काय काय वाटतं संस्थेत? भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. नाही ना? हो, तर ठीक आहे. आता जे उपोषणार्थी आहेत मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेत चौघांना, त्याच्यापैकी तिघांची आपण आता संवाद साधलाय. तर ते त्यांच्या उपोषणावर ठाम आहे. त्यांची प्रकृती ढासळली, परंतु अधिकारी कोणी काही लक्ष द्यायला तयार नाही. तर याबाबत पोलीस किंवा सहकार विभागाने दखल घेतली पाहिजे असं त्यांचं मत आहे. संस्थेने सुद्धा थोडं पुढं एक पाऊल पुढं टाकून कुठंतरी सामोपचाराने मार्ग काढला पाहिजे असे त्यांचं म्हणणं आहे, परंतु कोणी यायला तयार नाही. तर ही बाब गंभीर आहे. मनसर येथील संत ज्ञानेश्वर पतसंस्था त्यांच्या आता आपण कार्यालयात आहे आणि जे उपोषणार्थी आहे त्यांची आता बाजू समजून घेतली मगाशी आपण. तर नेमकं संस्थेचे अध्यक्ष यतीन कुमार हुले यांचं नेमकं काय म्हणणं आहे उपोषणकर्त्यांबाबत, किंवा संस्थेचं काय समजा जे निर्णय घेतलेत, कायद्याला धरून घेतलेत किंवा ते कर्ज संबंधित जे लाभार्थी आहेत त्यांना दिलंय, किंवा याबाबत त्यांचा संस्थेची बाजू म्हणून त्यांच्याकडे आता आपण आलो आहोत. तर नेमकं काय वस्तुस्थिती, काय मत आहे? साहेब, याच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे हे जे काही उपोषण कर्ते आहेत तर ते थकीत कर्जदार आहेत. ह्या मंडळींपैकी 3 जणांचे 2019, 5 जणांचे 2021 आणि 5 जणांचे 2021 मधले कर्ज आहेत. सदरचे जे कर्जदार आहेत या सदरच्या कर्जदारांना महत्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की ते सगळे जवळपासच्या गावांमधलीच ही सगळी मंडळी आहेत आणि विशेष करून ते एकमेकांच्या नातेसंबंधातले आहेत. त्यांच्या नातेसंबंधातले असल्यामुळे सदरच्या आत्ताच्या जो काही तक्रारीचा आणि किंवा उपोषणाचा विषय आहे या अनुषंगाने जर सांगायचं झालं तर यातील सगळी कर्ज ही स्थावर तारण मालमत्ता कर्ज आहेत. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जामीनदार फक्त 2 घेतलेत आणि कर्ज केले किंवा नुसते काहीतरी बोजे चढवले तर कर्ज केलं असं नाही. याच्यासाठी त्यांचा अर्ज आल्यानंतर अर्ज म्हणजे संस्थेमध्ये 50 रुपये भरून जो काही अर्ज केला जातो, एक 50 रुपयाचा एक अर्ज आमचा टाईप केलेला असतो, त्याच्यामध्ये ते माहिती भरतात. त्यानंतर संस्थेच्या संचालक मंडळाची मासिक मीटिंगमध्ये त्याला मंजुरी मिळते. मंजुरी मिळाल्यानंतर मग ते सगळी कागदपत्र त्या ठिकाणी संस्थेमध्ये घेतली जातात. त्या अनुषंगाने मग त्यांना पत्र दिलं जातं गहाणखतासाठी. दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये ते स्वतः ते पत्र घेऊन गहाणखतासाठी जातात. गहाणखत करून झाल्यानंतर गहाणखतासाठी आमचे पॅनल ॲडव्होकेट त्या ठिकाणी असतात आणि त्यानंतर ते जे गहाणखताचा दस्त घेऊन संस्थेत पुन्हा आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना परत एक बोजा चढवण्यासाठीचं एक पत्र दिलं जातं. ते तलाट्यांना देतात. तलाट्यांकडे सुद्धा ते स्वतः घेऊन जातात आणि बोजा चढवून आणतात. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच्याबरोबर इतरही काही गोष्टी आहेत, सर्च व्हॅल्युएशन, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 1961 या अनुषंगाने ही सगळी प्रक्रिया या ठिकाणी पार पडते आणि त्यानंतर जे काही सदरचं कर्ज त्यांना मंजूर केलेलं आहे त्या कर्जाची रक्कम ही त्या ठिकाणी त्यांच्या संत ज्ञानेश्वर पतसंस्थेच्या बचत खात्यामध्ये वर्ग केली जाते. बचत खात्यामध्ये वर्ग केल्यानंतर त्या ठिकाणाहून ती जी रक्कम आहे ती त्यांना अपेक्षित असलेल्या बँकेत काही वेळेस पार्टली, काही वेळेस पूर्ण रक्कम पाठवली जाते. ही पाठवत असताना देखील संस्था RTGS द्वारे किंवा संस्थेचे काही चेक आहेत त्याद्वारे पाठवते आणि त्यानंतर
मग तिथे आमचा कर्जाची प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडलेली असते. अशा पद्धतीने हे सगळ्यांच्या ज्या कर्जाचे वितरण आहे ते या पद्धतीने झालेले आहे. त्यामुळे कर्जाच्या वितरणामध्ये माझ्या माहितीनुसार कुठल्याही प्रकारची त्रुटी किंवा काही गोष्टी नाहीत, या ठिकाणी मी हे स्पष्ट करू इच्छितो. तर आता तुम्ही सांगितलं का संस्थेने नियमानुसार कर्ज वाटप केले, परंतु त्यांचं काय म्हणणं आलं का समजा मॉर्गेज आम्ही दिलंय हे त्यांना मान्य आहे, परंतु आम्हाला पैसे मिळाले नाही, इतरांच्या खात्यात जमा झाले किंवा संस्थेने परत घेतले, ते याबाबत काय मत आहे? मला एक गोष्ट या ठिकाणी नमूद केली पाहिजे की हे सुस्पष्ट आहे की त्यांचं खात्याचा उतारा संत ज्ञानेश्वर पतसंस्था देखील या ठिकाणी त्यांच्याकडे आहे आणि त्यानंतर ज्या बँकेत गेलेल्या आहेत त्या बँकेत गेल्यानंतर देखील तो जो काही उतारा खाते उतारामध्ये त्यांना रक्कम संत ज्ञानेश्वर पतसंस्थेकडून आल्याच्या सुस्पष्ट होतात आणि त्या ठिकाणी ती रक्कम पोहोचल्यानंतर जी खात्याचा त्या बँकेचा उतार देखील सुस्पष्टपणे सांगतो की त्यांच्याकडे संत ज्ञानेश्वर पतसंस्थेतून पैसे आलेले आहेत. आता याच्यानंतरचा तुमचा जो मुद्दा आहे की ते पुन्हा संस्थेत गेले वगैरे, तर संस्थेत जाण्याचा हा एकच पार्ट आहे की त्यांना जर वाटत असेल की काही जणांचं आमच्या संस्थेमध्ये आम्ही कामकाज करताना शेतकरी मंडळी असंही म्हणतात की बँकांच्या पेक्षा काही वेळेस आमच्या संस्थेतच आपण रक्कम ठेवतो, काही वेळेस पार्टली ते तिथंच ठेवतात रक्कम, की तिथून ट्रान्झॅक्शन करणं, कधी कधी शनिवारच्या बँका दुसऱ्या चौथ्या शनिवारी बंद असतात, पतसंस्था चालू असते, त्यावेळेस ट्रान्झॅक्शन करण्यासाठी ते सोपं व्हावं अशा दृष्टिकोनातून ते परत पाठवत असतात. आता यांच्यापैकी 2-3 जणांनी जरी पाठवले असं जरी म्हणत असतील तर माझं स्पष्ट मत आहे की पाठवलं किंवा परत आल्याचं ते दाखवतात की संत ज्ञानेश्वर मध्ये आले आणि संत ज्ञानेश्वर मध्ये परत गेले, तर गेले वगैरे जात काहीच नाही. तिथं त्या बँकेच्या खात्यात गेल्यानंतर तुम्हालाच तिथं ती प्रक्रिया राबवावी लागते. तिथं जर आरटीजीएस करायचं असेल तर तुम्हालाच आरटीजीएस साठी तिथं चेक द्यावा लागतो, तिथं स्लिप भरावी लागते आणि त्यानंतर ती जी प्रक्रिया आहे ती संत ज्ञानेश्वर पतसंस्थेकडे तो चेक दिला जातो, चेकच्या स्वरूपात द्यायचा असेल तर तो चेक दिला जातो आणि मग आम्ही आमच्या खात्यात जमा केल्यानंतर त्याच्याकडून ती रक्कम संत ज्ञानेश्वर पतसंस्थेत आल्यासारखी दिसते, परंतु ती जरी खात्यावर तिथं आली तरी पण अकाउंटला ओढताना मात्र त्या व्यक्तीच्या ओढली जाते. त्यामुळं असं नाही की तिथं दिसताना संत ज्ञानेश्वर दिसलं म्हणजे ती संत ज्ञानेश्वरचं वेगळं कुठलं अकाउंट आहे असं नाही, ते घेताना मात्र तुमच्याच अकाउंटला घेतले जातात. त्यामुळे याच्यात काही वेगळं असण्याचं कारण नाही आणि प्रक्रिया मात्र तो जो कर्जदार आहे त्या बँकेचा जो काही सभासद आहे किंवा तो बचत खात्याचा जो मालक आहे तोच ही सगळी प्रक्रिया राबवू शकतो, याच्यात दुमत असण्याचं काही कारणच नाही. तर एकंदर म्हणजे तुम्ही संपूर्ण ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली असं तुमचं मत आहे. परंतु त्यांचं दुसरं असं म्हणणं आलं उपोषणकर्त्यांचं का आमच्या आता जप्ती नोटीस आल्यात, आमचा आता जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि आम्हाला आता संस्थेने यापूर्व काळात किंवा ज्या पद्धतीने संपर्क करायला पाहिजे होता, आमच्यावर अन्याय झाला, कुठलीही संपर्क यंत्रणा नाही किंवा चर्चेच्या कुठल्याच फेऱ्या नाही, मग त्यांनी हे जे उपोषण केलं याबाबत काय मत आहे? तर आता मी जे सांगितलं की हे झालं सगळं, पहिल्यांदा सांगितलं तो वाटपाचा भाग सांगितला, दुसऱ्यांदा तुम्ही सांगितलं की त्यांनी शंका व्यक्त केली की ते आले आणि परत गेले, तर तो दुसरा पार्ट मी समजून सांगितला. याच्यामध्ये तुम्ही तोही एक आरोप ऐकूयात आमच्या असा आहे की आमचे चेक आहे ते चेक त्यांनी घेतले, तर चेक जे आहेत ही एक कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा एक भाग आहे. त्याच्यामध्ये सिक्युरिटी चेक म्हणून तुमच्याकडून 2, 4, 3, 5 काही जे काही त्यांच्या याच्यानुसार असतील त्याप्रमाणे ते चेक दिलेले असतात. ते देत असताना त्यांच्याकडून एक फॉर्म भरून घेतला असतो, त्याच्यामध्ये त्यांचं नाव, कर्जाची रक्कम, हप्त्याची रक्कम, त्याच्यानंतर ज्या बँकेचे चेक दिले त्या बँकेचं नाव, त्या बँकेचा अकाउंट नंबर, त्या चेकचे क्रमांक हे सगळं लिहिलेलं असतं आणि त्याच्या खाली कर्जदाराच्या, सहकर्जदाराच्या, जामीनदारांच्या सह्या असतात. त्यामुळे तुम्ही जे काही संस्थेकडे जे चेक दिले ते आजही संग्रही आहेत, याचा पुरावा त्या ठिकाणी टेस्ट ऑडिट झाले त्याच्यामध्ये दिलेला आहे, त्यानंतर सहकार आयुक्तांनी दिले त्याच्यामध्ये पण दिलेला आहे. आता राहिला मुद्दा तुमचा की चर्चेच्या फेऱ्या आणि याच्या संदर्भातला. मला एक गोष्ट नमूद केली पाहिजे की जर कधी 2019-20ची जर कर्ज आहेत तर आपण सगळ्या जणांना पहिल्यांदा सुरुवातीच्या 5-6 महिन्यात फोन केले जायचे, त्याच्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्याकडे माणसं जायची, वसुलीच्या आधी वसुली माणसं जायची, वसुलीचे काही कामकाज करणारे लोक जायचे, यांनी त्यांच्याशी चर्चा केलेल्याच आहेत, त्यावेळेस त्यांना ही माहिती कळलेलीच आहे आणि त्यावेळेस त्यांनी ही गोष्ट लाईटली का घेतली आणि आम्ही पण त्यावेळेस काय विचार करायचं की शेतकरी साधारणतः वर्षभराने या रकमा भरत असतात, मार्चला कोणी रकमा ठेवत नाही, त्या अनुषंगाने आम्ही कधीच कोणत्या शेतकऱ्यांनी फार मोठ्या कारवाया करतच नाही, त्यामुळे त्यांच्यावेळी तशा काही कारवाया केल्या नाही. परंतु जेव्हा त्यांची पहिली स्टेप आली की हे सगळं संपलं आणि त्यांच्याकडे नोटिसा जायला लागल्या, नोटिसांच्या आमच्याकडे पोचेच साहेब, आता प्रत्येक टप्प्यावरती त्यांना नोटिसा जातात, त्याचप्रमाणे आमच्याही नोटिसा गेल्या, मागणी नोटिसा गेल्या आणि त्यानंतर जेव्हा आम्ही 101 साठी म्हणजे प्रकरण आम्ही वसुली दाखल्यासाठी दिलं तर त्यावेळेस सहाय्यक निबंधक कार्यालयातून देखील त्यांना नोटिसा गेल्या, त्या नोटिसांच्या पोच देखील आपल्याकडे आहेत, समन्स नोटिसा, मागणी नोटिसा या सगळ्याच्या पोच आहेत, त्याच्यावरती त्यांच्या सह्या आहेत. आणि जर हे असेल तरी ते जर म्हणत असतील की आम्हाला याच्याबद्दल कल्पना नव्हती, तर ही गोष्ट साफ चुकीची आहे.
ही गोष्टीच्या बाबतीत त्यांनी कुठे क्लेरिफिकेशन दिलं हे जर सांगायचं झालं तर माननीय सहकार आयुक्तांनी या ठिकाणी जो काही आमची तपासणी केली होती तर त्या अनुषंगाने त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा तो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये 36 नंबरच्या पानावरती 6 नंबरच्या कॉलममध्ये अगदी सुस्पष्टपणे सहकार आयुक्तांनी असं म्हटलेलं होतं की सदरच्या तक्रारदार कर्जदारांना या ठिकाणी नोटिसा 101च्या कारवाईच्या वेळेस नोटिसा गेलेल्या होत्या पण त्यांनी घेतलेल्या होत्या परंतु आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही ही कबुली माननीय सहकार आयुक्तांच्या समोर त्यांनी दिलेली आहे आणि त्याचा उल्लेख याच्यामध्ये आयुक्त साहेबांनी केलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट अधोरेखित आहे की ह्या लोकांना ह्या गोष्टीची पूर्णपणे कल्पना होती आणि तरी देखील ते आज म्हणतात की आम्हाला अशी कल्पना दिली गेलेली नाही तर ही पूर्ण कल्पना दिली. त्यांनी सुरुवात कधी केली हे जर सांगायचं झालं तर त्याच्यानंतर 101चा वसुली दाखला मिळाला त्याची कॉपी त्यांना पाठवली जाते आणि त्यानंतर जप्तीची प्रक्रिया विशेष वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 156 प्रमाणे जेव्हा तिथं प्रत्यक्ष जातात आणि ताबे घ्यायला सुरुवात करतात त्यावेळेस या लोकांनी याची सुरुवात केली ही गोष्ट अधोरेखित केली पाहिजे. एकंदर त्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी केल्या शासन पातळीवर सहकार विभागाकडे त्याची काही इन्क्वायरी झाली किंवा काय त्याचं उत्तर आलंय का तुम्हाला काय काय मत आहे याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याच्याबद्दलचा एकही तक्रारी आज आमच्याकडे अद्यापपर्यंत त्या लोकांनी तक्रारदारांनी केलेला नाही परंतु सुरुवात जेव्हा झाली ती गोष्ट आपल्याला सुद्धा सर्वश्रुत आहे की लोकप्रतिनिधींकडे ही मंडळी गेली आणि त्यापैकी माननीय सोमय्या साहेबांनी या ठिकाणी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी तातडीने या गोष्टीच्या संदर्भामध्ये सहकार आयुक्तांना सांगितलं DDR साहेबांनी त्याच्यावरती चाचणी लेखापरीक्षण करायला सांगितलं 14 यांचं आम्हाला तातडीने त्याचं पत्र काढलं डिसेंबर महिन्यामध्ये त्याची ती सुरुवात झाली या चाचणी लेखापरीक्षणाची त्यासाठी प्रथम वर्ग लेखापरीक्षकाची या ठिकाणी नेमणूक केली गेली त्यांनी त्यांचा जो लेखी अहवाल आहे तो 8 मे 2023 रोजी या ठिकाणी संस्थेला प्राप्त झाला आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचे इत्तंभूत अगदी चलन आज सगळ्या गोष्टी त्यामध्ये लावलेल्या आहेत प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे डिटेल लावलेले आहेत की तुम्हाला पैसे कसे दिलेले आहेत कशा पद्धतीने गेलेत कोणत्या बँकेत गेलेत यामुळे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि हे येत असताना या सगळ्या गोष्टींची प्रत्यक्ष या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांनी तपासणी केलेली आहे आणि प्रत्येक कागदाच्या कॉपी सुद्धा त्या रिपोर्टला लावलेल्या आहे तो मोठा रिपोर्ट आहे त्यामुळं ही सगळ्यात सुरुवातीची स्टेप या ठिकाणी पार पडली याच्यामध्ये त्यांनी अधोरेखित केलेले जे मुद्दे आहेत ते तुम्हाला सांगतो की सदरच्या कर्जदारांच्या बाबतीमध्ये सगळी कर्ज ही कर्जाच्या म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाप्रमाणे वाटण्यात आलेली आहेत ती त्यांच्या खात्यावरती पोहोचलेली आहेत ह्या पद्धतीचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर मग आता सद्यस्थितीत काय समजा अहवाल किंवा कोर्टामध्ये ते गेलते किंवा काय काय स्टेटस आहे या प्रकरणात मला वाटतं की ह्या गोष्टी संपल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की आता याच्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यामुळं याच्यानंतर तरी हे सगळे आरोप थांबतील पण त्यानंतर 31/10/2023 रोजी ह्या लोकांनी पुन्हा एकदा पोलीस स्टेशन माननीय अधीक्षक पोलीस ग्रामीण त्यानंतर माननीय सहकार आयुक्त अशा सगळ्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या ह्या तक्रारींच्या संदर्भामध्ये त्यांनी 3 महिन्यानंतर हायकोर्टला माननीय उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केली 676 नंबरची ती रिट पिटिशन होती 2023ची तर ह्या रिट पिटिशनचा जेव्हा बोर्डावरती आली तर त्यावेळेस त्याच दिवशी निकाली काढताना माननीय उच्च न्यायालयाने हा निकाल दिला की सदरची जे काही तक्रारदारांचे तक्रारी अर्ज आहेत ह्या तक्रारी अर्जांमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक त्याचबरोबर सहकार आयुक्त आणि इतर यांच्यापैकी सहकार आयुक्तांना त्यांनी ऑर्डर केली की सदरच्या तक्रारदारांना बोलवून त्याचबरोबर पतसंस्थेला त्या ठिकाणी बोलवून त्यांचे कागदपत्रांची योग्य तपासणी करून आणि त्यानंतर त्यांची सुनावणी घेऊन या ठिकाणी 8 आठवड्यामध्ये आम्हाला रिपोर्ट सादर करावा तर त्या पद्धतीचा रिपोर्ट माननीय सौरभराव साहेबांनी या ठिकाणी 20/3 सहकार आयुक्त सौरभराव साहेबांनी 20/3/2024 रोजी या ठिकाणी प्रसिद्ध केला 36 पानाचा तो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही जर पाहिलं तर त्या खात्यामधून जे काही ट्रान्झॅक्शन झालेत त्यांच्या कर्ज वाटपापासून तर त्यांचं जे म्हणणं आहे की वाटपापासून परत आमच्या संस्थेत आले तर तिथपर्यंतच जर ज्यांचे कोणाचे आमच्या संस्थेत परत पैसे आलेले असतील तर त्याचा शेवटचा आकड्यापर्यंत त्यांनी तपासणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुस्पष्टपणे लिहिलेलं आहे की सदरच्या कर्जदारांच्या रकमेपैकी कोणतीही रक्कम संत ज्ञानेश्वर पतसंस्थेचे चेअरमन संचालक CO कर्मचारी यांच्या कोणाच्याही खात्यात गेलेली नाही
हे अगदी अधोरेखित केलेलं आहे आणि प्रत्येक खात्याच्या शेवटी हे लिहिलेलं आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सुस्पष्ट होताना त्यांनी संस्थेच्या म्हणजे संस्थेची जी काही बाकीची आर्थिक यंत्रणा आहे आणि आर्थिक भाग आहे तो पूर्णपणे खंगाळून या ठिकाणी समोर ठेवलेला आहे. त्यामुळे प्रत्येक ट्रान्झॅक्शन चलन नंबर या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी चेकचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केलाय की यांचे किती चेक या संस्थेकडे दिलेले होते आणि त्या चेकचा नंबर सकट या ठिकाणी उल्लेखित केलेला आहे चार्टमध्ये आणि त्यामुळे त्याची देखील सुस्पष्ट या ठिकाणी होते. त्यामुळे सुरुवातीचे ज्यांचे जे काही तक्रारी होत्या त्यातली पहिली तक्रार आम्हाला कर्ज मिळालं नाही ती क्लिअर झाली का तर खात्यांवरती पैसे गेल्याचं स्पष्ट दिसतं. नंबर 2 चेकचा अपहार केला ही जी गोष्ट होती ती पण चाचणी लेखा परीक्षणाने याच्यामध्ये सुस्पष्ट झालेली आहे की यांचे जे चेक घेतलेले आहेत ते चेक संस्थेच्या आत्ताही दप्तरी आहेत ना त्याच्यावरती कोणती कारवाईसाठी वापरलेली आहेत ना इतर काही गैरव्यवहारासाठी वापरलेले. त्यामुळे त्याचाही उल्लेख या ठिकाणी झालेला तो क्लिअर झाला. तिसरा आरोप होता की आमच्या सगळ्या मालमत्तांवरती बोजे चढवले गेले. तर बोजे चढवले म्हणजे आपण एक पत्र देतो आणि बोजा चढवतो अशी ही प्रक्रिया नाही तर ही गहाण खताने स्वतः जाऊन केलेली प्रक्रिया आहे. याच्यामध्ये त्यांचे जे काही कर्जदाराचे वडिलांच्या नावावरती प्रॉपर्टी असेल तर त्यांना त्या ठिकाणी नेलेलं होतं, बहिणी असतील तर त्यांना त्या ठिकाणी सहकर्जदार केलेला आहे आणि त्यातून मग हे गहाणखत झाल्यानंतरची ही प्रक्रिया आहे. त्यामुळे तोही पार्ट निकाली निघालेला होता. मला वाटते की त्यांच्या सुरुवातीच्या आरोपातले हे सगळे मुद्दे या ठिकाणी चाचणी लेखा परीक्षणात तज्ञांच्या मान्य उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्त साहेबांच्या रिपोर्टमध्ये देखील सुस्पष्ट केलेले आहेत. त्यामुळे मला वाटलं होतं की यानंतर तरी ह्या गोष्टी थांबतील कारण आता हायकोर्टचा पण निकाल झाला. परंतु त्यानंतर देखील त्यांनी मला एक गोष्ट या ठिकाणी अधोरेखित केली पाहिजे की 21/8 रोजी यांनी आणखी एक रिट पिटिशन याचिका दाखल केली होती. तिचा नंबर आहे 11/385. तर ह्या रिट पिटिशनचा देखील 21/8 निकाल लागला आणि त्यानंतर त्याही रिट पिटिशन मध्ये संस्थेच्या बाजूनेच तो निकाल लागला. यानंतर देखील यांनी जवळपास 8 जणांनी वेगवेगळ्या रिट पिटिशन क्रिमिनल स्वरूपाच्या दाखल केल्या होत्या. त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटला त्या ठिकाणी पार्टी केलेलं होतं. ह्या रिट पिटिशन ह्या 21 तारखेचा निकाल लागल्यानंतर त्यांनी 23 तारखेला विड्रॉल केलेले आहेत. म्हणजे मला ही गोष्ट या ठिकाणी नमूद केली पाहिजे की जवळपास 13-14 त्यांच्या रिट पिटिशन या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आलेल्या होत्या त्यापैकी निकाली निघालेल्या आहेत. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी अधोरेखित करताना मला एकच सांगायचंय की संस्था ही त्या पद्धतीने जे अर्ज त्यांचे येतील तर त्या पद्धतीने आम्ही आमची बाजू मांडलेली आहे. कायदेशीर पद्धतीने आम्ही पुढे जात आहोत. न्यायिक मार्गावरती आमचा विश्वास आहे. परंतु एक गोष्ट सांगितलीच पाहिजे की सभासदांच्या ठेवी सांभाळण्याचं काम आम्ही करतोय साहेब. त्यामुळं ठेवी सांभाळत असताना ठेवीदारांचा विश्वास जर कधी पहिला कशावरती असेल तर आमच्यावरती त्यांनी टाकलेला विश्वास आणि तो याच्यामुळे आहे की आपण जी कर्ज वाटतो ती कर्ज वेळेत वसूल केली जातात म्हणून कर्जदार सुरक्षित आहे, ठेवीदार सुरक्षित आहेत आणि त्यामुळं आमचं पहिली प्रायोरिटी काय आहे तर जे कर्ज थकेल त्या कर्जाची वसुली करणे. त्यामुळे आम्ही कोणावरती अन्यायकारक पद्धतीने आणि घाईघाईने काही कारवाई करण्याच्या मनस्थितीत अजिबात नाही. परंतु ह्या मंडळींनी कोणीही कधीही कर्जाच्या बाबतीमध्ये येऊन बसून चर्चेचा कधीही विषय घेतला नव्हता किंवा याच्या संदर्भात कुठलंही वेगळं काही पद्धतीने त्यांनी आमच्याशी बोलण्याचाही प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे ह्या गोष्टींना कुठल्याही मला वाटत नाही की याच्यामध्ये काही अर्थ आहे. तर एकंदर म्हणजे तुम्ही संस्थेची पूर्ण बाजू एकदम सेफ आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे तुम्ही त्या मुद्द्यावर ठाम आहे. कर्ज घेतलंय ह्या मुद्द्यावर सुद्धा ठाम आहे. समजा मॉर्गेज दिलंय, सगळी प्रक्रिया झाली आणि त्या पद्धतीने त्याची वसुली होणं संस्थेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. ही संस्था म्हणजे स्वतःची तुमची मालकीची नाही, हीच लोकांनी विश्वास टाकून तुमच्यावर जबाबदारी दिली. परंतु आता नेमकं काय होतंय, काही ठिकाणी अशी चर्चा होती का हे जाणीवपूर्वक केलं जातं किंवा काहीतरी आकसबुद्धीने केलं जातं, तर याबाबत काय मत आहे? नाही, याच्याबद्दल मी हेच सांगेल की कोणावरती हे सगळे शेतकरी पुत्रांनी स्थापन केलेली संस्था आहे. शेतकऱ्यांसाठीच मेजरली चालवली जाते. आता 3300 सभासद आहेत, त्यापैकी जवळपास 80% सभासद हे शेतकरी आहेत आणि त्याच्यामुळं शेतकरी पुत्रांचा सगळ्यांचा सहभाग असल्यामुळं आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावरतीच काय कोणावरती अन्याय होईल अशा पद्धतीची भूमिका कधी घेतलेली नाही. त्यामुळं गेल्या 22 वर्षामध्ये ह्या तक्रारदाराच्या अगोदरही कधी अर्ज आलेला नाही तक्रारीचा आणि ते सुरू झाल्यानंतर सुद्धा बाकीच्या नवीन कोणाचाही वेगळा अर्ज आलेला नाही आणि त्याच्यामुळे ही गोष्ट सांगितली पाहिजे की त्यावेळेस 32 कोटीच्या ठेवी होत्या त्यावेळेस याची सुरुवात झाली आणि आज 36.5 कोटीच्या ठेवी आहेत. ही गोष्ट देखील या ठिकाणी लोकांच्या न्यायालयामध्ये सुस्पष्ट होते. म्हणजे एकंदर समजा एखाद्या संस्थेवर आरोप झाले तर संस्थेची आर्थिक स्थिती असते, हा विषय नाजूक असतो. परंतु सभासदांनी
तुमच्या म्हणजे प्रचंड विश्वास ठेवला. कारण आता तुम्ही सांगितलं का पहिली ठेवी किती होत्या? 32 कोटी रुपयाच्या होत्या आणि आता सद्यस्थितीत किती आहे? 36.5. म्हणजे तुमच्यावर सभासदांनी विश्वास टाकला, त्याला तडा जाणार नाही अशी तुम्ही ग्वाही दिलेली आहे. एकंदर म्हणजे तुम्ही संस्थेच्या दृष्टीने जे कागदोपत्री जे रेकॉर्ड आहे ते सुस्थितीत आहे आणि कोणी आलं कधीही बी तर तुम्ही दाखवायला तयार आहे. आमचे जे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला फक्त बाकीच्या कोणाला दाखवता येत नाही, परंतु जे काही रिपोर्ट आहेत, आता समजा हायकोर्टचे निकाल आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुस्पष्ट आहेत. त्यामुळे ह्या तुम्हाला पब्लिक रेकॉर्ड आहे, ते पब्लिक डॉक्युमेंट आहे, तिथे कधीही बघायला मिळतं. त्यामुळे ते कधीही जाऊन आपण त्या साईटवर गेलं तरी आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे आमची याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता असेल आणि सभासदांना देखील आम्ही कधी या गोष्टीची माहिती देताना देखील आम्ही कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट दाखवत नाही, परंतु ही जी माहिती आहे ही स्पष्टपणे लोकांना सांगतो. म्हणून आज या ठिकाणी सगळे सभासद विश्वासाने पाठीशी उभे आहेत. तर एकंदर संस्थेचे अध्यक्ष यतीन कुमार फुले यांनी संस्थेची बाजू मांडलेली आहे आणि रीतसर समजा कोर्टाचे काही आदेश किंवा सहकार आयुक्ताचा अहवाल त्यांनी समोर ठेवला आहे. एवढं होऊ नये बी कधी बी म्हणजे जर काही महत्वाचे किंवा कोणाचा काही समजा चर्चेसाठी त्यांचे दरवाजे खुले आहेत व म्हणजे समजा उपोषणकर्ते म्हणतात का आम्हाला चर्चेला बोलवलं नाही किंवा काय, कधीही चर्चा करायला या. शेवटी हे काही स्वतःच्या मालकीची संस्था नाही, लोकांनी विश्वास ठेवलेला आहे आणि त्या पद्धतीने हे फक्त चालवण्याचं काम करतायत आणि लोकांचा विश्वास अधोरेखित झालेला आहे एकंदर. तर ठीक आहे, ही लढाई कुठेतरी उपोषणकर्त्यांनी कुठेतरी एखादं पाऊल मागं आलं पाहिजे, संस्थेने सुद्धा एखादं पाऊल एक सामंजस्याने समजा विनंती. आता काय झालं, हे कायद्याच्या कचाट्यात अडकलेलं आहे, कायद्याच्या प्रोसिजर झालेल्या आहे, त्याच्यामुळं आता याच्यातून मार्ग निघणं बी थोडं अवघड आहे. परंतु आता समजा त्यांचे मार्ग त्यांना मोकळे आहेत, संस्थेचे मार्ग संस्थेला मोकळे आहेत आणि काय होईल किंवा काय ते पाहूया. आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील, संत ज्ञानेश्वर पतसंस्था मंच.